सध्या आपण हारंगुळ खुर्दमध्ये आहात आणि लातूर तालुक्यातलं ही खुर्द हारंगुळमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये टेशाचा आपण जे गोंधळ झालेला आहे ते आपण त्यांच्या पालकाशी जाणून घेणार आहेत. त्यांच्या पालक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुमच्या मुलाची टीसीचं काय झालं होतं आणि कुणी काढली? मी इथं खिचडी करते हो, तर मलाच माहिती नव्हतं की इथून टीशी गेली कशी. आम्ही शिष्यवृत्तीसाठी माहिती घेण्यासाठी आल्यावर आम्हाला कळालं की तुमच्या मुलाची टीशी नाही इथं. ज्यांना बी केले त्याला कडीकोट सजा द्या. तसंच आपल्यासोबत शालेय शिक्षण समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कसं तुमच्या निदर्शनात आलं, काय सांगाल? हे म्हणजे पालक जेव्हा शिष्यवृत्तीसाठी आले होते, मग त्यांची टीसी तर नाही, त्यांनी मुख्याध्यापक मॅडमने बघितल्या. नंतर मुख्याध्यापक मॅडमने आम्हाला सांगितलं, असं असं कळवल्या कमिटीला. मग ही एकच टीशी आहे का अनेक टेश आहेत हे तपासल्यानंतर बरं आणखीन टेशन निघाले, 20 ते 21 टेशन निघाले अशाच. म्हणजे की लेकरं इथं शिकतात आणि त्यांच्या टेशा बाहेर गावी. मग ही प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक संतापून पालकांनी काल शाळेला कुलूप बंद केले, आंदोलन केले. म्हणजे बरं, तुम्हाला हे कसं कळालं म्हणजे नेमकं? हे मॅडमने आम्हाला सांगितलं ना, अशाला असं शाळेमधल्या टेशा नाही आहेत. शिष्यवृत्तीला पालक आल्यानंतर त्यांच्या टेशा नसल्यानंतर कुठं टेशा भेटणार आहेत त्यांच्या. मग हे एकच आहेत का अनेक आहेत टेशा? मग ते बघितल्यानंतर आणखीन टेशा निघाल्या, 20 ते 21 टेशा. काय मागणी आहे? जे कोणी केलं असेल हे त्यांना कठोर कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. असेच आपल्यासोबत आणखीन जिल्हा परिषदच्या मुख्याध्यापक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय सांगाल मॅडम, काय झालं होतं आणि काय मागणी केली या लोकांनी? झालं काय म्हणजे इयत्ता 6वी वर्गात शिकणारी प्राजक्ता उमाकांत भोसले हिचा अर्ज आला हिच्या पालकांचा माझ्याकडे की आम्हाला टीसी पाहिजे आहे. तेव्हा आम्ही जेव्हा रजिस्टर चेक केलं निर्गमन, तर तेव्हा तिथं टीसी फाडलेली दिसून आली. मुलगी तर रोज आमच्याकडे उपस्थित आहे, पण तिची टीसी आमच्याकडे नाहीये. टीसी कुणी दिली काय दिली काही माहित नाही. पालकांची साईन आहे का नाही ती आता आमचं चौकशी चालू आहे, त्यात ते लक्षात येईल, दिसून येईल. पण मुलगी आमच्याकडे रोज प्रेझेंट आहे, पण तिची टीसी मागच्या वर्षीपासून इथं नाहीये. किती टेशा तशा आहेत? असं किती ते तुम्हाला निश्चित आकडा नाही सांगता येणार. चौकशी चालू आहे. सध्या 2 आहेत, एक इयत्ता 8वी मधला एक मुलगा आणि इयत्ता 5वी मधली 6वी मधली एक मुलगी. मग हे प्रकरण थांबलं कसं? शिक्षण अधिकारी मॅडम आल्यानंतर प्रकरण थांबलं म्हणजे काल गावातील ग्रामस्थांनी खूप आम्ही विनंती केली तरी त्यांनी शाळेचं कुलूप नाही काढू दिलं. कुलूपच लावलं शाळेला 1 वाजेपर्यंत. मग माननीय फुटाणे मॅडम आल्या शिक्षणाधिकारी इथे, त्यांनी आश्वासन दिलं की शाळा चालू करू द्या, आम्ही चौकशी करू आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू, हा त्यांनी दिलेला शब्द आहे. मारुती काळे, महाराष्ट्र सत्ता, लातूर.